2024 मध्ये बघितलेली किंवा 2024 मध्ये रिलीज झालेली कुठली मूवी तुम्हाला एक इम्पॅक्टफुल किंवा चांगली वाटते, तुमची फेवरेट मूवी वगैरे 2024 मध्ये बघितलेली मला किंवा रिलीज झालेली? आता स्वदेशच म्हणजे वाटते. मी आता जस्ट काही दिवसांपूर्वी बघितली ती डिसेंबरच्या एंडेड मध्ये, आणि खरोखर ती मूवी बेस्ट आहे. बेस्ट बेस्ट आहे. त्यातले डायलॉग, मूवी मस्त आहे. त्यातले म्युझिक, खास करून त्याचं बॅकग्राऊंड म्युझिक एवढं जबरदस्त म्युझिक आहे. एक एक पॉइंटला असं म्युझिक आहे. एक सीन आहे तो, त्यामध्ये शाहरुख खान असं रेल्वेमध्ये बसलेला असतो आणि एक मुलगा येतो ते पाण्याचे कप घेऊन, आणि त्या शाहरुख खान तो पाणी पितो वगैरे, आणि त्याच्या बॅकग्राऊंड म्युझिक म्हणजे बेस्ट आहे. एक नंबर वाटतं ते पहिलं. तुझा ट्रान्सफॉर्मिंग मुवमेंट राहतो ना, तो आधी पाणी बिस्लरीच्या बॉटल मध्ये पित राहतो, पीटच. हा, करेक्ट. त्यानंतर तो गावी जातो, व्हिजिट करतो, त्यांची हालत बघतो, मग त्यानंतर तो ठरवतो पाणी प्यायचं. मी मागच्या वर्षी बघितली ड्यून 2 थिएटर मध्ये बघितली. खतरनाक मूवी. मी म्हणजे त्याच्या लिटरली त्याच्या रॅबिट होल मध्ये गेलो की मी वाचायला चालू केलो की नेमकी काय मी ड्यून 1 बघितला होता, पण म्हणजे असं काही एवढं म्हणजे लक्ष दिलं नव्हतं. मला त्याचं व्हिज्युअल्स वगैरे आवडले होते, पण ड्यून 2 नंतर मी म्हणजे काय चालू आहे नेमकं ह्याच्यामध्ये, कोण सिस्टरहुड आहे, नेमकं पॉलिटिक्स कसं आहे वगैरे, म्हणजे फुल त्याच्यामध्ये गेलो होतो एकदम. दॅट वॉज द लाईक मूवी. ड्यून 2 Dune मी हा kind of introduction बघितला. झाला. मी ब्लोन अवे होतो पूर्णपणे. ते एक तो रिक काय ते नाव काय ते वर्मचा एक सीन आहे, त्यावर तो राईड करतो पहिल्यांदा. तो बाई त्याच्यामध्ये तो थिएटर मध्ये म्युझिक वाचतो माझं पूर्णपणे. इलेव्हेशन पूर्ण सीन आहे, क्लास सीन आहे तो. मी म्हणजे तुझी आता प्रोफेसी नावाची पण सिरीज आली होती, ती पण बघितली मी. मस्त म्हणजे कॉन्सेप्ट वाईज ड्यून मला खूप आवडली. म्हणजे स्टोरी वाईज ह्याची आहे ना तुम्ही दिलेले बुक्स मस्त आहे. जुनी बुक आहे ना ते, 90s मध्ये आलेली बुक आहे. खूप जुने आहे. त्यांनी किती 6 बुक्स लिहिले, त्याच्या पुढे त्या पोरग्याने खूप बुक्स ते केले, राईट केले, पण मेन बुक्स 6च आहेत. पण ते कसं की असं म्हणतात की ते ड्यून, सॉरी बोलणार आहे सनीसाठी बोल. नाही म्हणजे ते ड्यूनची जी पुस्तकं आहेत ना, त्याचा जो रायटर आहे नाव आठवत नाही, पण असं म्हणतात की ते ड्यून पुस्तकामध्ये म्हणजे आयडियल आहेत वर्ल्ड बिल्डिंग साठी. वर्ल्ड बिल्डिंग कसं करतात पुस्तकांमध्ये, म्हणजे नुसतं वर्ल्ड बिल्डिंगच नाहीये, म्हणजे एखादी सोसायटी प्रॉफेसी कशी पसरवते. म्हणजे आता जी आपण ड्यूनची मूवी बघतो ना, ती खूप वर्षापासून चाललेली हे आहे, लोकांच्या मनात त्यांनी बिंबवलेलं असतं की आता प्रॉफिट येईल असं करेल. त्याच्या मागची किती पॉलिटिक्स आहे आणि किती काय खतरनाक आहे ती गोष्टी त्याच्यामध्ये. आणि ती पूर्ण स्टोरी ह्याच्याबद्दल नाहीये की सायफाय किंवा ऍडव्हान्स वगैरे, त्याच्यापेक्षा आहे ना पॉलिटिक्स आणि बॅक स्टॅबिंग ह्याला खूप म्हणजे हे आहे. त्यामुळे आतापर्यंत आहे ना मी वाचलं होतं की ड्यून मूवी अशी मूवी आहे की ती तुम्हाला ऍज अ लाईव्ह ऍक्शन नाही क्रिएट करता येत ड्यूनची स्टोरी, कारण त्याच्यामध्ये डायलॉग्स खूप आहेत, इंटरनल थॉट्स खूप आहेत. त्यामुळे लाईव्ह ऍक्शन आतापर्यंत प्रॉपर कोणाला जमलं नव्हतं. आता ह्यानी केलं ते काय नाव, रॉबर्ट काय नाव त्याचं, विली काय ते नाव आहे बाबा. हा, तर क्लास होतं ड्यून 2 तर म्हणजे ब्लोन आलं. तुझी कुठली शाळेची मूवी? मला खरंच लिटरली आठवत नाही आम्ही म्हणजे असं आउटस्टँडिंग मूवी बघितलेली असं खरंच नाही. तुला कुठली मूवी कुठली बघितलीस तुला आवडलेली या वर्षीची? नाही, मी ह्यावेळी ही सिरीज भेटली, पेट्रोल कॉल सोल भेटली, पूर्ण पेट्रोल कॉल सोल. त्याच्यानंतर अनेकदा ब्रेकिंग बॅड म्हणजे रिपीट चालू केली, ती पण ऑलमोस्ट संपत आली आता. ब्रेकिंग बॅड म्हणजे परत मला लिंक लागली ते, म्हणजे पेट्रोल कॉल सोलची आणि इकडची ब्रेकिंग बॅडची. माझं मूवी बघितलेली म्हणजे एक मला आवडलेली एक मूवी आहे, एक सिरियस मूवी बघायला तर एक महाराजा नावाची मूवी होती विजय सेतुपतीची. ती मूवी. आणि कॉमेडी मध्ये म्हणायचं झालं तर एक आवेशम म्हणून एक मूवी आहे, मल्याळम. नाही काय भेटलं नाही. क्रेझी मूवी आहे. मल्याळमची यावेळी सगळे मूवीज भारी होते 2024 मध्ये. लाईक लास्ट मूवी मी किष्किंधा कांडम बघितली होती. हॉरर मध्ये ते हे ब्रह्मयुगम एक मला भारी वाटली.
ब्रह्मयुगम ओके वाटली मला, म्हणजे एवढं फील नाही झाला म्हणजे मूवी बघताना. पार्किंग भेटलं काय तुम्ही? कुठली पार्किंग म्हणून नाही का, पार्किंग सांगा काय बघा ती. सांगतं? स्टोरी म्हणजे की पार्किंगचा स्पॉट एकच असतो आणि त्या पार्किंगवर माझी गाडी लावणार का तुझी गाडी लावणार ह्यावरनं पूर्ण पिक्चर आहे. अच्छा. ओके, गाडी पार्क करणार म्हणजे मी पार्क करणार का तू पार्क करणार, ह्याच्यानं भांडण होत असतं त्यांचं. भांडण एवढ्या लेवल पर्यंत जाते की म्हणजे लेवलच दाखवलं. त्यामुळे पिक्चरचं नाव पार्किंगच आहे. ठीक आहे, म्हणजे शॉर्ट फिल्म असल्यासारखं आहे. 1.5-2 तासाचं पिक्चर आहे. सिरीज कोणती सनी? सिरीज भरपूर बघितल्या त्या वर्षी मी. बॉईज बघितलं, परत हाऊस ऑफ ड्रॅगन बघितलं, त्यानंतर ते भरपूर आहे लिस्ट. ह्या वर्षी सिरीज तर जरा जास्त जोर आहे माझा. यावर्षी माझा पण सिरीज वरती जास्त जोर होता. ब्ल्यू आय हे तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलंच माहिती का, ब्लॅक मिरर म्हणून सांगितलं बस. आणि ब्लॅक मिरर, हा ब्लॅक मिरर. त्यात तर काय म्हणजे कन्सेप्टच वेगळं डायरेक्ट त्यांचं. काय त्यांचं म्हणजे ब्लॅक वेगळंच आहे ते, मला काय कळलंच नाही. ते नवीन सीझन काढणार ते, नाही तर ते ब्लॅक मिरर सिरीज एकदम भारी होती. ब्लॅक मिरर म्हणजे जर तुम्हाला असं हॉरर काइंड ऑफ सिरीज आवडत असतील ना, म्हणजे जास्ती हॉरर नाही आहे पण हॉरर सस्पेन्स टाईप, मी एक सिरीज चालू केली होती फ्रॉम म्हणून, वरती आहे. कशावरती? प्राईम व्हिडिओ. Prime फ्रॉम म्हणून नाव आहे. ते वांड आहे बघा, मस्त आहे. स्पेलिंग काय? फ्रॉम काय प्रॉम? फ्रॉम बर, FROM. बघतो. तर त्यामध्ये असं आहे की बाबा थोडं प्लॉट पूर्ण सांगत नाही, पण एका टाउन मध्ये जाताय तुम्ही आणि त्या टाउन मधून तुम्हाला बाहेरच पडता येत नाही. आणि त्या टाउन मध्ये रात्र झाली ना तर त्या टाउन मध्ये की नाही, तुम्ही रात्र झाली की बाहेर पडायचं नाही, घरातच बसायचं. कारण रात्र झाल्यावरती त्या टाउन मध्ये क्रिएचर्स येत असतात, ह्युमन सारखं दिसत असतात पण क्रिएचर्स असतात, ते ह्युमन बॉडी मध्ये येत असतात. आणि ते तुम्हाला काहीतरी असं म्हणजे बाहेर काढायला बघत असतात घरातून. आणि बाहेर काढलं की तुमचा खेळ खलास, म्हणजे तुम्ही मरणार असं टाईप. आणि ही जी माणसं येत असतात की नाही, म्हणजे असं त्या टाउन मध्ये ती बाहेर पडतच नाहीत, एका लूप मध्ये अडकलेली असतात, बाहेर पडतच नसतात. मग ते स्टार्टिंग पासून जे दाखवलंय ना, मस्त आहे बघा. सजेस्ट करेन मी तुम्हाला. 3 सीझन आहेत, 4था येईल थोड्या दिवसात. सॉरी, 4था पुढच्या वर्षी येणार आहे. ओके. मी अजून एक बघितलं, ते आता 2 वर्षापूर्वीची सिरीज आहे, ती रिचर म्हणून आहे. रिचर, जॅक रिचर. नाही नाही रिचर, फक्त रिचर. हा, रिचर कळालं, पण ते जॅक रिचर ह्याच्यावर आहे ना ते. बरोबर. जॅक रिचर पिक्चर पण आहे ना वेगळा आपला. जॅक रिचर हे पुस्तक आहेत तशी. जॅक रिचरचे पुस्तक आहे, स्टोरीज आहेत त्याचे. ते पण बुक्स वरच आहेत. त्याचा आता 3रा सीझन आता फेब मध्ये येणार आहे, म्हणून त्याचे पहिले 2 सीझन या वर्षी बघितले मी. मस्त. हे पण बघितले 2024 मी पण. हो, रिचर, जॅक रिचर. हो. परत तुम्हाला जर डिटेक्टिव्ह आवडते मला ना, तर प्राईम वरतीच एक बॉश म्हणून सिरीज आहे. म्हणजे ते पण बुक्स वरतीच आहेत, म्हणजे एका बॉश नावाचे बुक्स आहेत त्याच्यावरतीच आहेत ते. आणि काहीतरी 6 का 7 एपिसोड्स आहेत. फुल डिटेक्टिव्ह वाले सीन आहे त्यामध्ये. आणि ते मला का आवडलं, कारण मला आता नॉर्मल डिटेक्टिव्ह असते, तो शोध लावत बसतो क्लूज, ते सगळं तेच आहे. पण त्यामध्ये ना असं ते LA मधलं दाखवलं, ते LA सिटी दाखवलं. मग ते काय म्हणतात, ते बघून LA चांगलं वाटतं तुम्हाला, सिटीवरती प्रेम होते सिरीज बघून, अशा टाईप. आणि सेम लिंकन लॉयर म्हणून आहे नेटफ्लिक्स वरती, तो पण मस्त. लिंकन लॉयर पण ते पण बुक वरतीच आहे. तो पण बुक वरचे भरपूर आहेत आणि बुक वरचे चांगले असतात. लास्ट मंथ मी ट्रू डिटेक्टिव्ह बघितला होता, पहिला सीझन. अरे मस्त आहे तो. तो ह्याचा वुडी ॲलनचा ना, तो सीझन मी बघितलाय. पुढचे मी सेकंड सीझनचा फर्स्ट एपिसोड चालू केला, बंद केलं. सेकंड सीझन पण मस्त आहे त्याचा. त्याचं कॉलिन फॅरेलचा ना पेंग्विन बघितलं मी, आता रिसेंटली रिलीज झाला होता तो.
मस्त मला ऍक्टिंग बघायचं यार, आहे ते. मस्त ऍक्टिंग. कन्सेप्ट पण भारी आहे. म्हणजे तो काय असा विलन आहे म्हणून आपल्याला असं म्हणजे लगाव पण नाही लागत. तो आहे विलन आहे, विटी आहे, शेवटी वाट लावणार कोण असेल ते. खतरनाक वाटतं. त्याला ग्लोबल गोल्डन ग्लोब पण मिळाला परवा आता. हम्म. ती पण भारी वाटली सिरीज. प्राईम वर मी मागच्या वर्षी बघितलेलं फॉलआउट नावाची होती. फॉलआउट. फॉलआउट ती गेम वर आहे ना, हम्म. ती आणि पण मी बघितली. आर्केनचा सेकंड सीझन पण ते गेम वरून आलाय आता त्या मागच्या आर्केन पण महिन्यात. आर्केन सीझन 2